हॅलो स्टुडंट्स, वेलकम सेकंड स्टँडर्ड. मागच्या भागात आपण युनिट 1 कंप्लीट केले. आज आपण युनिट 2ला सुरुवात करणार आहोत. तर युनिट 2मध्ये सुरुवातीला बर्ड्स कॅन फ्लाय ही पोयम आहे, ती आपण बघूया. लिसन, सिंग अँड ॲक्ट. ऐका, गाणे म्हणा आणि त्यानुसार कृती करा. ॲक्ट म्हणजे कृती करणे. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very, very high and I can jump too. Very, very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. On the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. In the forest and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. On the grass and I can hop too. अशा पद्धतीची ही पोएम आहे. तुम्ही ही पोएम घरी म्हणा. आता मी या पोएममधील काही शब्दार्थ तुम्हाला सांगते. ते शब्दार्थ तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि पाठ करा. बर्ड्स म्हणजे पक्षी. कॅन म्हणजे शकतात. फ्लाय म्हणजे उडणे. स्काय म्हणजे आकाश. फ्रॉग्स म्हणजे बेडूक. जंप म्हणजे उडी मारणे. हाय म्हणजे उंच. डक्स म्हणजे बदके. स्विम म्हणजे पोहणे. डीप म्हणजे खोल. वॉटर म्हणजे पाणी. डॉग्स म्हणजे कुत्रे. वॉक म्हणजे चालणे. ग्राउंड म्हणजे जमीन किंवा मैदान. हॉर्सेस म्हणजे घोडे. रन म्हणजे धावणे, पळणे. फॉरेस्ट म्हणजे जंगल. बनीज म्हणजे ससे. हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे. ग्रास म्हणजे गवत. अशा पद्धतीने हे शब्दार्थ आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ते पाठ करा. आता आपण पुढील भाग बघूया. बघा, इथे काही शब्द दिलेले आहेत. लुक, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. म्हणजे बघा, ऐका, परत म्हणा आणि कृती करा. त्या शब्दानुसार कृती करा. फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे, उडण्याची कृती करायची. जंप, जंप म्हणजे उडी मारणे, उडी मारण्याची कृती करायची. स्विम म्हणजे पोहणे, पोहण्याची कृती करायची. वॉक म्हणजे चालणे, चालण्याची कृती करायची. रन म्हणजे धावणे किंवा पळणे, मग पळण्याची कृती करायची. हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे, मग टुनटुन उड्या मारण्याची कृती करायची. पुढील कृती बघूया. पुढील कृती आहे 2.2 ॲक्टिव्हिटी टाईम. लेट्स प्ले. चला खेळूया. आता इथे काही चित्र दिलेली आहेत. त्या चित्रांची नावंही दिलेली आहेत. मग आपण आधी सुरुवातीला चित्र बघूया
आणि त्याखालील नावही वाचूया. नावं तुम्ही वाचा, लक्षात ठेवा आणि यापुढील कृती आपल्याला त्यानुसारच करायची आहे. हे कसले चित्र आहे मुलांनो? बघा, मी त्याखालील स्पेलिंग वाचते आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगते. हे चित्र आहे बॉल, BALL बॉल. बॉल मीन्स चेंडू. हे चित्र आहे स्टार, STAR स्टार. स्टार मीन्स चांदणी. हे चित्र आहे पेन, PEN पेन. हे चित्र आहे लायन, LION लायन. लायन मीन्स सिंह, जो जंगलचा राजा आहे. हे चित्र आहे कप, CUP कप. कप मीन्स कप, जो तुम्ही दूध किंवा चहा पिण्यासाठी वापरता. हे चित्र आहे ट्री, TREE ट्री. ट्री मीन्स झाड, वृक्ष. हे चित्र आहे फिश, FISH फिश. फिश मीन्स मासा, जो पाण्यात राहतो. हे चित्र आहे बस, BUS बस. बस मीन्स बस, जिने आपण प्रवास करतो. हे चित्र आहे पिकॉक, PEACOCK पिकॉक. पिकॉक मीन्स मोर. हा पक्ष्यांचा राजा आहे बरं का मुलांनो. आता आपण लायन बघितला, जो जंगलचा राजा आहे. आणि हे चित्र आहे मोराचं. मोर हा पक्ष्यांचा राजा आहे. हे चित्र आहे मँगो, MANGO मँगो. मँगो मीन्स आंबा, गोड असा आंबा. तो फळांचा राजा आहे बरं का मुलांनो. जसा आपण जंगलचा राजा बघितला, पक्ष्यांचा राजा बघितला, तसा हा फळांचा राजा. हाऊस, HOUSE हाऊस. हाऊस मीन्स घर. यात आपण राहतो की नाही. हे आहे आईस्क्रीम, CREAM आईस्क्रीम. गोड आणि थंड असं आईस्क्रीम. मंकी, MONKEY मंकी. मंकी मीन्स माकड, जे झाडावर राहतं आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतं. बर्ड, BIRD बर्ड. बर्ड मीन पक्षी, जे आकाशात उडतात. अम्ब्रेला, UMBRELLA अम्ब्रेला. अम्ब्रेला मीन्स छत्री, जिचा आपण पावसापासून वाचण्यासाठी उपयोग करतो. सन, SUN सन. सन म्हणजे सूर्य, जो आकाशात असतो आणि आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतो. आता यापुढील कृती आपण करूया. लेट्स प्ले अ गेसिंग गेम. आता आपण एक अंदाजे ओळखण्याचा खेळ खेळणार आहोत. मी या चित्रापैकी एक चित्र मनात धरेल आणि त्या चित्राविषयी एक वाक्य सांगेल. मग तुम्ही ते वाक्य ऐकून अंदाजाने ते चित्र कोणतं असेल ते ओळखायचं. चला तर मग मी पहिलं वाक्य सांगते. इट्स येलो अँड स्वीट. तो पिवळा आहे आणि खूप गोड आहे. तर ती वस्तू कोणती सांगा बरं, अंदाज करा.
बरोबर. मँगो म्हणजेच आंबा. आता दुसरं. इट इज राऊंड, चिल्ड्रन आर प्ले विथ इट. तो गोल आहे आणि मुले त्याच्यासोबत खेळतात. मग काय असेल बरं ते? बरोबर. बॉल म्हणजेच चेंडू. दुसरं वाक्य बघूया. इट इज शाईन इन द स्काय. तो आकाशामध्ये चमकतो. कोण असेल बरं तो? बरोबर, स्टार. वी लिव्ह इन इट. आपण त्यामध्ये राहतो. ते काय? घर. बरोबर. वी राईट विथ इट. आपण त्याने लिहितो. ती वस्तू कोणती? पेन. बरोबर. इट इज किंग ऑफ जंगल. इट्स ॲनिमल. तो जंगलचा राजा आहे आणि तो एक प्राणी आहे. असा कोण बरं? बरोबर, सिंह. वी यूज टू प्रोटेक्ट फ्रॉम रेन. ज्या वस्तूचा आपण पावसापासून वाचण्यासाठी उपयोग करतो, अशी वस्तू कोणती बरं? अगदी बरोबर, अम्ब्रेला मीन्स छत्री. इट इज कोल्ड अँड स्वीट. ती थंड असते आणि गोड असते. काय असते बरं? ती थंड आणि गोड असते. बरोबर, आईस्क्रीम. इट इज जम्प्स फ्रॉम ट्री. तो झाडावरून इकडून तिकडे उड्या मारतो. बरोबर, माकड. इट इज हॉट. बरोबर, सूर्य. वी यूज टू ट्रॅव्हल. बरोबर, बस. इट इज लिव्ह इन वॉटर. तो पाण्यात राहतो. फिश. बरोबर. इट हॅज लॉंग ब्रांचेस. त्याच्या फांद्या लांब लांब असतात. बरोबर, ट्री. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपली पूर्ण झाली. पुढील अभ्यास आपण पुढील भागात बघूया. थँक्यू.